तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे आता मंदिरात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मंदिरात त्यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे। अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी काल सरकारमधील महत्त्वाचे नेते हेच त्यांचं शिष्टमंडळ सरकारचं हे काल मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं। मात्र मनोज जरांगेंच्या मागण्या या पूर्ण होत नसल्यानं त्यांचं समाधान झालं नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आपलं उपोषणाचं हत्यार पुन्हा एकदा उपसल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवरायांसमोर नमन करत मनोज जरांगे पाटील हे आता आपल्या उपोषणाला सुरुवात करत असल्याचं पाहायला मिळतंय। या दरम्यान ते माध्यमांशी नेमकं काय बोलतात, त्याचबरोबर सरकारमधील कोणते नेते आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तरी थेट दृश्य आपण अंतरवाली सराटीमधून पाहतोय। अंतरवाली सराटीमध्ये उपोषणापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत मंदिरात दर्शन घेतलं। शिवरायांना नमन करून त्यांनी आता आपल्या उपोषणाला ते सुरुवात करत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळतंय। काल सरकारच्या शिष्टमंडळानं ज्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे होते, त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, उपोषणाला आता मनोज जरांगे पाटील अगदी काही वेळात सुरुवात करतील, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाची घोषणा देण्यात केलेले 10 वाजता त्यांच्या उपोषणाला सुरुवात येणार आहे। सध्या जर बघितलं तर ज्यापूर्वी आतापर्यंत त्यांनी ज्या ठिकाणी उपोषण केलं होतं अंतरवाली सराटीत, या ठिकाणी ते आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणाहून ते आता माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषण कोणत्या ठिकाणी करणार आहे हे स्पष्ट करणार आहे। सध्या जर बघितलं त्यांनी कडक उपोषणाचा घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे, त्यामुळे कठोर उपोषण मी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि शेतामध्ये उपोषण करणार आहे। भाग चाकून शेतामध्ये उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हणलं आणि पाणी देखील त्याग करणार आहे। मात्र आतापर्यंत जर बघितलं याच ठिकाणी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे आता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले त्या ठिकाणी ते आता बसल्या थोड्याच वेळामध्ये त्यांच्या उपोषणाच्या वेळ जी आहे ती घोषणा करणार आहे। थँक्यू। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच विजय, आज सरकारमधले कुठले नेते मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे, या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? नक्कीच अंकित, जर बघितलं तर काल प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या दिल्याच्या पाहायला मिळाल्या होत्या। त्या मागण्यावर आता चर्चा केली जाणार असं देखील म्हणलो। त्यामुळे जर बघितलं तर आता राधाकृष्ण विखे पाटील थोड्या वेळामध्ये येण्याची शक्यता जी आहे ती आता प्रशासनाने वर्तवली जात आहे। अंकित। निश्चित विजय, मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधताय, काही वेळासाठी तुम्हाला थांबवते।